परभणी के पाथरी शहर में नगर परिषद में कथित गब्बर राज का माहौल है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि सोनपेट से सेवानिवृत्त अधिकारी मधुकर दीवान को राजनीतिक दबाव के चलते संविदा पर नियुक्त किया गया है। नागरिकों के अनुसार मधुकर दीवान मनमानी तरीके से कार्य कर रहे हैं। वे मुख्य अधिकारी और कार्यालय अधीक्षक को जानकारी दिए बिना सीधे प्रशासनिक कार्यों में हस्तक्षेप कर रहे हैं। इसके साथ ही शहर में फर्जी और नकली पीटीआर पटवार रसीद तैयार कर राजनीतिक दलों के पदाधिकारियों के साथ मिलकर उनका वितरण किया जा रहा है। इस कारण पाथरी नगर परिषद की छवि धूमिल हो रही है। स्थानीय नागरिकों ने स्पष्ट किया है कि मधुकर दीवान को सेवा अवधि में कोई बढ़ोतरी नहीं दी जानी चाहिए। साथ ही जिला प्रशासन से मामले में शीघ्र कार्यवाही करने की मांग की गई है, अन्यथा वे तीव्र आंदोलन करने को मजबूर होंगे। पाथरी में इस मुद्दे को लेकर गहरा रोष व्याप्त है और यदि जल्द ही कोई ठोस कदम नहीं उठाया गया तो इसका गंभीर प्रभाव पूरे शहर पर पड़ने की संभावना है। नगर परिषद में व्याप्त इस विवाद पर जिला प्रशासन की तेजी से कार्यवाही की प्रतीक्षा की जा रही है ताकि शांति और न्याय स्थापित हो सके। प्रसिद्ध नेता आहे, स्वतःला अल्पसंख्याक विभागाचा कोणता तरी प्रदेशाध्यक्ष आहे, सईद खान नाव, तर ते स्वतःला मोठा विकास पुरुष म्हणून घ्यायला मागच्या कित्येक वर्षापासून काही विकास कामं आणले। त्या कामाचा जर आपण दर्जा बघायला गेलो तर अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी शिंदे गटाच्या त्या नेत्यानं केलं आहे। कोणत्या एजन्सीमार्फत ते काम केलं हे तुम्हाला माहीत होईल, पण ज्या पद्धतीनं पाथरी शहराचा विकास व्हायला पाहिजे होता, जो विकास त्यांनी करायला पाहिजे होता तो विकास केला नाही। दोनचे कामं होते ते सीसी रोडचे कामं, आज आपण पाहता ते सीसी रोडचे कामं शिक्षक कॉलनी असेल, माळेवाडा असेल, आदर्शनगर, गौतमनगर ठिकाणी सीसी रोडचे कामं झाले। ज्या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात रहदारी आहे अशा ठिकाणी सुद्धा ते रस्ते उघडायचे कामं सुरू झाले आणि रस्त्याचं काम एवढं निकृष्ट केलेलं आहे त्यानं की त्या आजूबाजूच्या लोकांना दम्याचा त्रास व्हायला लागला आणि दम्याच्या त्रासामुळे बरेच लोक कंटाळले त्याला। आणि तुम्हाला याच्यापेक्षा हे मस्त आहे किंवा ज्या आडून एखादा कर्मचारी, भ्रष्ट कर्मचारी तुम्ही नगरपालिकेत करताय, शासनाचा निर्णय असा सरळ आहे, याच्यामध्ये दिलेला आहे शासनाचा निर्णय पण आहे। त्याच्यामध्ये जे भोगवाटदार आहेत दलित वस्तीमध्ये, आमच्या इंद्रानगरसारख्या ठिकाणी, गौतमनगरसारख्या ठिकाणी जे भोगवाटदार आहेत, जमिनी समजा गायरानधारक आहेत, त्या जमिनीमध्ये सरळ उल्लेख आहे की दलित, ओबीसी आणि एसटीच्या लोकांना मोफत करून द्यायचे आहे त्यांच्या जागा। तर त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, मोफत रेग्युलर जागा न करता 5200ची पावती फाडून त्या ठिकाणी ते नियमबाह्य वसुली करून ते लोकांना गंडवायचं काम करायला। परभणी से सी न्यूज़ संवाददाता कुमार सालेगावकर की रिपोर्ट।